दिनांक 11 मे रोजी सोमवारी गणपती मंदिर तिरकुट येथे माननीय आमदार आनंदराव पाटील बोढारकर, उपविभागीय अधिकारी खलाळ साहेब, तहसीलदार वारकड साहेब तसेच महसूल विभागाचे अधिकारी, इलेक्ट्रिकल इंजिनियर साहेब, कृषी अधिकारी आणि सुविधा केंद्र चालक आणि अनुलोम कर्मचारी उपस्थित होते. शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. दवाखाना, विविध योजना तसेच अपंग व्यक्तींना सर्व सुविधा सुरळीतपणे मिळाव्यात यासाठी नांदेड दक्षिणचे आमदार साहेब आणि एसडीओ खलाळ साहेब यांनी उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्या अंतर्गत आपण आपल्या सारख्या अत्यंत पवित्र भूमीवर आपण तालुक्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष, दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बोंढारकर साहेब, उपस्थित असलेले उपविभागाचे उपविभागाधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब, उपस्थित असलेले बाळू पाटील ब्राह्मणवाडेकर, आपल्या त्रिकुट गावचे प्रथम नागरिक वडजेजी गाडेगाव सरपंच महोदय, इथं उपस्थित असलेले आपले तालुकास्तरीय तालुका स्पोर्ट्स ऑफिसर असतील, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे असे नांदेड ग्रामीणचे महसूलचे मंडळ अधिकारी श्री अनिरुद्ध डोंगरे साहेब, त्यांची टीम आणि सेतू सुविधा केंद्र चालक, सर्व पत्रकार मंडळी. आपल्या सर्वाला माहीत आहे की आपण मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेमधून आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. हे महसूल मंडळावर आपल्याला एक असं घ्यायचं आहे. सर्व डिपार्टमेंट्स, तहसील कार्यालय आणि सर्वांनी एकत्र येऊन शासन आपल्या दारी, म्हणजे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी असतील, स्पोर्ट्स असेल, तालुका यांच्या कार्यामुळं या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी झालं. असे सर्व या भागाचे आमचे तलाठी, मंडळाधिकारी, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर खलाळ साहेब, आपण आता सांगितलं, माझ्या मतदारसंघातला हा शेवटचा जरी कार्यक्रम असला तरी आपल्या म्हणीप्रमाणे हा सुरुवात आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आपण अनेक शिबिरं प्रत्येक मंडळामध्ये घेतली आणि अतिशय जोरदार आणि नियोजनबद्ध असे शिबिर या ठिकाणी झाले. खरं तर मी तहसीलदार साहेबांचं मनापासून कौतुक याच्यासाठी करतो की प्रत्येक स्टॉलचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जावं, तर आपल्या समोर त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचा व्यक्ती या ठिकाणी आहे, प्रत्येक डिपार्टमेंटचा स्टॉल या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून आपलं जे नांदेड तहसील आहे, पारितोषिक उगाच मिळत नाही, मागल्यानं काय बी मिळत नाही, यासाठी मेहनत करावी लागते. म्हणून आपल्या नांदेड तहसीलनं मेहनत केलेली आहे. म्हणून आपलं जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये नंबर 1 ला तहसील आलेला आहे. मी एसडीओ साहेबांचे आणि तहसीलदार साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण तर काम करणारे कर्तव्य दक्ष असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत.